नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. दिवाळीची तयारी करून करून खूप कंटाळा आलेला आहे. पूर्ण स्वयंपाक न करता झटपट होणारा पांढरा भात आणि दह्याची कढी आज आपण कशी करायची ते बघणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला करूया. कढीसाठी साहित्य बघा. एक मोठी वाटी दही घेतलं आणि कढीमध्ये घालण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ आणि 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. कोथिंबीर कढीपत्ता आपण वाटणामध्ये वाटणार आहोत, म्हणून थोडा मी कढीपत्ता आणि कोथिंबीर जास्त घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण वाटण करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं. अर्धा चमचा जिरं घातलं, थोडंसं मीठ घातलं. मीठ घातल्यामुळे पटकन बारीक होतं आणि हे असं बघा एवढं मी मोठं वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही, जास्त मोठं नाही. ते काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दही पण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. त्यामध्येच बेसन पीठ घालायचं आणि हे मिक्सरला चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे दह्यामधल्या गाठी, बेसनमधल्या गाठी सगळ्या अशा मोडल्या जातात. बघा एकदम छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवून घेतली. कढई तापली की त्यामध्ये एक मोठी पळी तेल घातलं. तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची, जिरं घालायचं, कढीपत्ता घातला. चिरून कढीपत्ता घालायचा, म्हणजे तो आपल्याला काढता येत नाही आणि आपल्या पोटात पण जातो. थोडासा मी अख्खा कढीपत्ता घातला. हे सगळं तेलामध्ये तडतडलं की वाटलेलं वाटण आहे ते घालून घेतलं आणि 1 मिनिटभर हे वाटण या तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा हळद घातली. हळद पण अशी तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यायची आणि आता यामध्ये आपण दही घालून घेऊया आणि भांडं धुवून यामध्ये मी पाणी घालून घेतलं. परत मी 2 ग्लास यामध्ये पाणी घातलं. तुम्हाला कढी किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढं यामध्ये पाणी घालून घ्या आणि हे सगळं आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता कढी पांढरी दिसते, पण जरा थोडीशी गरम झाली की आपल्या ह्या कढीला रंग छान येतो. आता परत थोडंसं मीठ घालून घेतलं. आधी आपण मीठ घातलं होतं त्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर कढी आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि उकळी यायला लागली की लगेचच अशी कढी हलवून घ्यायची, म्हणजे आपली कढी फुटत नाही. कढी आपली बघा तयार झाली. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दुसऱ्या गॅसवर आपला भात पण तयार झालेला आहे. गरमागरम हा वाफाळता भात आणि भातासोबत खाण्यासाठी ही दह्याची कढी. संध्याकाळी आपल्याला कधीकधी कंटाळा येतो, म्हणून असा झटपट होणारा कढी आणि भाताचा बेत तुम्ही करून बघा. तुम्हाला ही कढी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.